बोराडेंना ओळखता का तुम्ही? नाही हो. अहो ते निकमांशी ज्यांचं लग्न ठरलं होतं. नाही हो, त्यांना पण नाही ओळखत. नाही का? थँक्यू. हो, ते तोंडाचं सोडू शकतं बरं का आता. तो ओळखत नाही आपल्याला. मी पूर्ण माहिती काढली आहे. पण आता जे काही निवडायचं ते पटपट निवडा बरं का. हा, उगा कोणी पाहिलं ना तर घोळ होते. घोळ नाही, राडे होतील, राडे. बरं सांगा मग काय घ्यायचंय? तुम्ही सांगा. असं कसं मी सांगू? अहो, गिफ्ट घ्यायचा प्लॅन तुम्ही केला ना, मग तुम्ही सांगाल ना काय गिफ्ट घ्यायचं ते. काय आवडतं अनुष्काला? आईस्क्रीम. शिकरण नाही का आवडत केळ्याचं? शिकरण द्या मग गिफ्ट, मिल्कशेक म्हणून. काही बोलता का? हो, मग एक गिफ्ट आहे का आईस्क्रीम? हे कसं आहे, माझी अशीच अवस्था होते ती चिडल्यावर. पायच काम नाही करत. हे कमाल आहे. हे फायनल करा, बेस्ट आहे. एक काम करा, बाहेर काउंटरवर जो माणूस बसला ना त्याला जाऊन म्हणा की एक गिफ्ट द्या, तो गिफ्ट देईल. ते पॅक करून घ्या आणि द्या त्यांना. किती घाई लावली. हे फक्त हातात धरलंय मी. फायनल मध्ये तुम्हाला मानलं पाहिजे. कसं काय सुचतो तुम्हाला? अनुष्काला रुरल गोष्टीलाही आवडतात. हे फायनल, बैलगाडी फायनल. सांगू का? म्हणजे तुमच्यासाठी जर गिफ्ट घ्यायचं असतं ना तर सहज सापडलं असतं. म्हणजे तुम्हाला काही पण चालतं ना. म्हणजे पेन, वही, पुस्तक, ग्रंथ, डिक्शनरी, काही पण चालतं. म्हणजे स्टेशनरी मधून सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ शकतो. का कुणास ठाऊक, मला असं वाटू राहिलंय का तुम्ही माझा अपमान करू राहिले. आणि उगा असं वाटू राहिलं का तुम्हाला माझी गरज आहे गिफ्ट निवडण्यासाठी. पण तसं तर काही दिसत नाही. येते मी. पाय पडतो.
लाज सोडली तुम्ही. गरजवंताला लाज नसते हो. अनुष्कांना बुटीक आवडते ना, हा, मग बुटीकला उपयोगी पडेल असं काहीतरी देऊ. कॅल्क्युलेटर. मी एक रिक्वेस्ट करू का? हा, तुम्ही ना तुमच्या मेंदूत एक सुचण्याची प्रक्रिया चालू आहे, ती थांबवा, बंद करा. आणि मी जेवढे प्रश्न विचारते ना, फक्त त्याचीच उत्तर द्या. चांगलं आहे. तुम्ही अपमान करू शकता माझा. गरजवंत आहे ना मी, गरजवंत आहे मी. मी एक काम करतो, मी तर थांबतच नाही. म्हणजे मी तिकडे बाजूला थांबतो, तुम्ही निवडा मस्त पद्धतशीर. निवडून झालं की मला आवाज द्या. हा, हो, फक्त मागच्या मागून जाऊ नका बरं का. हे काय घेतलं तुम्ही त्यांच्यासाठी? अहो, त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी? छोटासा बावला का? म्हणून मी लग्न नाही करायचं म्हणून राहिले म्हणून का? हो, नाही तसं नाही. म्हणजे कधी तुम्हाला माझा राग आला ना, तर याला शिव्या घाला, मी समजून शिव्या घाला. बोला मनातलं, बिंदास बोलून टाका. तुम्ही कोणाजवळ बोलत नाही ना, तर लोक तुमच्या वतीने निर्णय घेऊन मोकळे होतात. तुमचं फार नुकसान होतं याच्यात. तुम्ही बोला, कुणाचा पण राग आला ना तरी याच्याशी मी समजून बोला. काय माहिती तुम्ही हळूहळू व्यक्त व्हायला शिकाल. बघतो मी. येस, बोला. मी लीलाधर बोराडे. राम राम. कोण हवंय? तुम्हीच पाहिजे होते. एक महत्वाचं काम आहे. सांगावा माहिती. कुठली माहिती? आम्हाला कुठलीही माहिती द्यायची नाहीये. नाही, मी माहिती घ्यायला नाही आलो, माहिती द्यायला आलोय. पटपट बोला. बहादूर. सांगतो ना साहेब. तुमच्या जावयाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे होणाऱ्या जावयाचा प्रॉब्लेम आहे. पराग निकमच ना. आज जाऊन बोलायचंय का? मी लीलाधर बोराडे. कळलं. प्रॉब्लेम सांगा.
तुमच्या पोरीचं लग्न जुळून राहिलंय का? हो जमलंय. अडचण काय आहे? अडचण माझी नाही, अडचण त्या पोराचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा, आधी आमच्या पोरीशी जुळलेलं लग्न आम्ही मोडलं ना. पोराने स्वतःहून तसं पोरीला सांगितलंय आमच्या. हा, नेमका प्रॉब्लेम स्पष्टपणे सांगाल का प्लीज? प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे कसला प्रॉब्लेम. आता मॅडम इथे आहेत म्हणल्यावर आता तुम्ही जरा समजून घ्या ना हो साहेब. गेट अप, उठा. काय समजून घ्या? मगापासून विचारतोय काय प्रॉब्लेम आहे, नेमका आणि स्पष्टपणे सांगा. सांगायचं तर सांगा, नाही तर आउट. तू जरा शांत होतोस? बसून घ्या तुम्ही. घाबरले आहेत बघते. बसा. अहो तुम्ही काय ते स्पष्ट सांगाल का? हे बघा, माझी मुलगी आहे, मला काय ते कळायला हवं. हो ना. आता तुमची पोरगी म्हणजे आमच्या पोरीसारखीच आहे ना. आधी आमच्या पोरीशी जुळलं होतं त्याच, पण ते त्या पोरात प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही ते मोडलं. तुम्ही आता स्पष्ट काय ते सांगाल का ह्यांच्या भाषेत तुम्हाला ऐकायचंय? नाही नाही, सांगतो ना, सांगतो. सांगा क्लिअर. आता तुम्हाला सगळं क्लिअरच सांगतो. अहो तुम्ही दोघं कधीच आजी आजोबा होऊ शकणार नाहीत. तो तसला प्रॉब्लेम आहे त्या पोरामध्ये, कळलं का? आणि तुमचं आपलं चालू स्पष्ट सांगा, स्पष्ट सांगा. ह्या गोष्टी बाई माणसासमोर कसं काय सांगायचं? आणि ते माणसं पण चांगल्या माणुसकीचे नाहीत हो. आता आम्ही लग्न मोडलं तर ते आमच्याच मुलीला बदनाम करून राहिलेत. फोट्यांच्या पोरात आहे तरी. हे खरं सांगताय तुम्ही? मॅडम, तुम्ही कोणत्याही देवाची शपथ घ्यायला लावा, मी शपथ घेतो. शेंदूर काढायला लावा, काढतो. जे हाय ते बोलतो, कर नाही त्याला डर कशाच. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही स्वतः त्या पोराच्या घरी फोन करून विचारा का बोराड्याच्या इथलं लग्न कोण मोडलं म्हणून. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या मुलाने स्पष्टपणे मुलीला सांगितलं त्याच्यात प्रॉब्लेम आहे, करेक्ट? हा, मग त्याने ही गोष्ट अनुष्काला सांगितलेली असणार, पण अनुष्काने आम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये. आणि तुमच्यासाठी म्हणून सांगतोय, आमची मुलगी आमच्यापासून काहीही लपून ठेवत नाही. ती सगळं आम्हाला स्पष्टपणे सांगते. मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? एक्झॅक्टली. नाही नाही, तुमची पोरगी तुम्हाला सगळं सांगेल हो, पण ते पोरग सांगणार नाही ना. मी गॅरंटी देतो, सांगूच शकत नाही ते. एकदा दूध पळाल्यावर ताक फुंकून पित माणूस. आधीच त्याचं सांगून लग्न मोडलंय, मग कशाला परत सांगेल ते असा प्रॉब्लेम आहे म्हणून? नियत खोटी आहे त्या माणसांची. लय बेकार आहेत ते. आम्ही सावध झालो, आता तुम्ही सापडलात जाळ्यात. नाही बघा, तुम्हाला काय करायचंय ते. पण एक सांगतो, तुम्ही तुमच्या पोरीचं सुख बघा. हा, कधीच पाळणा हलणार नाही लग्न करून. मग काय उपयोग आहे त्या लग्नाचा? ठरवा तुम्ही. येऊ का? येतो. पांडुरंगा विठ्ठला, भोग असतेत रे बाबा. चांगल्या माणसाच्या नशिबाला हे दुःख नाही येते. हा बोल, काय झालं? आज जाऊन बोलूया प्लीज. नाही, ऍक्च्युली मला आज जाऊन बोलायला वेळ नाहीये. मला खूप कामं आहेत. जे काय ते इकडेच सांग ना. राग नाही गेला अजून? ऐक ना, सॉरी. सॉरी काय रे? डोंट बी सॉरी, इट्स ओके. हे यार, तू
मला सांग ना, मी काय करू? जाऊ दे ना पर्या, तुला कळत नाही अशातला भाग तर नाहीये. कुकुलं बाळ नाहीयेस ना तू. यार समज मी कुकुलं बाळच आहे, समज ना, कुकुलं बाळच आहे समज, मला नाही समजत काही, सांग ना. पर्या, मला याविषयी काहीच बोलायचं नाहीये. काही वेगळं बोलूया का आपण? मी निघते. थांब ना प्लीज, आज चल ना, एक सरप्राईज आणलाय तुझ्यासाठी. सरप्राईज? हा. पर्या, मला निघायचंय. ए यार, तू गेली तर ते मी गळ्यात घालून फिरू का? गळ्यात घालायला नेकलेस आहे का ते? हा. हे यार, माझं काय करू यार, एक सरप्राईज पण मला ठेवता येत नाही यार. हट यार, हट. याला काय अर्थ आहे यार, एवढ्या आणि घेऊन या, हट. हे तुझ्यासाठी. तू तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलंयस? म्हणजे अरे अरे, हे एक हार्ट आहे. या हार्टचा एक भाग तुझ्याकडे आणि एक भाग माझ्याकडे. आपण एकत्र असलो तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण समजा आपण एकमेकांपासून लांब गेलो तर हार्ट ब्रेक. हा का? त्याच्यामुळे एकमेकांपासून लांब जायचं नाही. सच अ थॉटफुल गिफ्ट यार, मला फार आवडलंय हे. पर्या, तू एवढा रोमॅन्टिक कधीपासून झालास? सो क्यूट. थँक्यू सो मच. भारी आहे ना? खूप. ह्याला भारी निवडलं पूर्वानी. तुझ्यासाठी पूर्वानी निवडलं. अगं तू, मी काय करू सांग ना, तू माझ्याशी बोलून नव्हती राहिली, तू नाराज होती. मग मला नाही कळलं तुझ्यासाठी काय करावं, म्हणून मग मी पूर्वाला विचारलं, तर पूर्वा म्हणल्या बरोबर आहे त्यांचं, त्या नाराज होणारच. मग मी म्हणलं काय करू, तर त्या म्हणल्या की तुला गिफ्ट दे. आणि परत गिफ्ट सिलेक्ट करताना तुला तर माहिती आहे आपले सिलेक्शनचे कसे वांदे आहे सगळे, म्हणून मग हे त्यांनी सिलेक्ट करून दिलं तुझ्यासाठी. अच्छा, हे पूर्वाने निवडलंय का? हा, पूर्वानी निवडल्यामुळे नाराज झाली आहे का तू? नाही, म्हणजे हे पूर्वाने दिलंय म्हणून मला राग आला नाहीये. आणि काल सुद्धा तू पूर्वाला मदत केलीस म्हणून मी रागवले नव्हते पर्या. तू ना सगळ्यांना मदत कर पर्या, ही खूप चांगली क्वालिटी आहे तुझ्यात. पूर्वाला कर किंवा ज्याला कोणाला मदतीची गरज आहे त्याला कर, पण फक्त मदत करताना एक गोष्ट लक्षात ठेव की जो वेळ माझा आहे ना तो कोणाला दुसऱ्याला नको देऊस ना. माझा वेळ फक्त मलाच राहू दे. तू वाटू नकोस प्लीज. बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण फक्त तेवढं कर माझ्यासाठी. मला नाही सहन होत. ठीक, आजपासून तुझा वेळ फक्त तुला देणार. खरंच? नक्की. थँक्यू. आता हे असंच देणार आहेस मला?
म्हणजे हे काय मी गळ्यात घालायचं? अच्छा, नाही तुला घालायचं ना, माहितीये मला. माहितीये, घालतो ना.